मराठी हिंदी हा वाद पुन्हा सुरू झालेला आहे. रिक्षावाल्याला मराठी आलंच पाहिजे असे स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तुम्ही या हिंदी मराठी वादाकडे कसं पाहता आणि या सक्तीकडे कसं? कॉर्पोरेशन इलेक्शनच्या 1.5 वर्षापासून मुंबईत भाषावाद सुरू झाला. कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण पोस्टर लावण्यात आले होते. अनेक प्रयास झाले की भाषेवरून मुंबईला पेटवलं पाहिजे, पण मुंबईकर किंवा मुंबईचा मूल मराठी माणूस आता भाषेच्या आधारावर भांडायला तयार नाही. हे आता राजकारण्यांनी समजलं पाहिजे. तो ज्या विकासाबद्दल विचार करतो आहे, त्याच्या मनात ज्या एज्युकेशनची अपेक्षा आहे किंवा तो जो भवितव्य बघतोय, त्याचं जे स्वप्न आहे, हे युवा पिढीचं स्वप्न राजकारण्यांना समजत नाही. आणि ते 40-50 वर्षापूर्वीचं जे फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला प्रत्येक इलेक्शनमध्ये इम्प्लिमेंट करायला बघतात. पण आता प्रत्येक इलेक्शनमध्ये आयुध बदलायची आवश्यकता असते, हे त्यांना समजत नाही. म्हणून या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला. तो प्रयत्न अपयशी झाला. फक्त मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीचे स्वप्न पडले होते, पण एवढं मोठं मेजॉरिटी कधीच भेटलं नव्हतं. आणि एवढा मोठा जनादेश घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. महानगरपालिकेत आमची सत्ता आली. आता पुढे सुद्धा सुरू आहे, पण भाषा ही आली पाहिजे. आपण प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे. पण माझ्या भाषेचा सन्मान करताना मी दुसऱ्याच्या भाषेला शिव्या देणार, हे असंच आहे की मी कोणाच्या आईला शिव्या देतो. कोणाच्या आईला शिव्या दिलेला त्या माणसाला आवडत नाही. म्हणून माझं असं मत आहे, मी हिंदी भाषी असलो तरी मला मराठी बोलता येते, मी गुजराती बोलण्याचा प्रयत्न केला, मला इंग्रजी येते. तर माणसाने 2-4 भाषा शिकलं पाहिजे. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्वामध्ये निखार येतो आणि कुठल्याही भाषेला शिवीगाळ नाही केलं पाहिजे, असं माझं मत आहे.